डोळ्यापुढे अंधारी आली. सारं विश्व आपल्याभोवती फिरते आहे असं वाटायला लागलं. हाताच्या उंजळीत तिनं आपलं तोंड झाकलं आणि ती मटकन खालीच बसली. दुरून येणाऱ्या मैत्रिणींना हे दिसताच त्या धावतच आल्या. कल्पलता तिच्याजवळ गेली. तिच्या तोंडावरचा हात बाजूला करीत काळजी भरल्या स्वरात तिला विचारलं, काय झालं गं? बरं वाटत नाही की काय? अशी घाबरलीस का? जंगली जनावर तर नाही ना आलं इथं? सुकन्याच्या तोंडून शब्दही उमटत नव्हता. तिनं कसंबसं त्या वारुळाकडे बोट केलं. नाग दिसलं की काय तुला? सुकन्यानं मानेनच नाही म्हणून सांगितले. मग कोण दिसलं? घाबरलीस कशाला? कोणी आहे का या वारुळात? मी मी आहे या वारुळात. त्या घोगऱ्या पण गंभीर शब्दानं कल्पलता दचकलीच. भुताटके वगैरे तर इथे नाही ना? काय बोलावं हे तिला एक क्षणभर कळेना. धीर धरून तिने विचारलं, मी म्हणजे च्यवन ऋषी. च्यवन ऋषींचे नाव ऐकताच कल्पलताही घाबरली. या ऋषींना काही त्रास झाला नाही ना? तिच्या मनात विचार येऊन गेला. पण आता आल्या प्रसंगाला सामोरे जाणे भाग होते. तिने सुकन्याच्या पाठवून हात फिरवीत तिला धीर दिला. शांतपणाने 2 पावले पुढे झाली आणि म्हणाली, प्रणाम मुनिवर्य. राजकन्येची सखी आपल्याला वंदन करीत आहे. कशासाठी? आणि ती राजकन्या कुठं आहे? वृक्षस्वर तिच्या कानी आहे. हे ऐकून सुकन्या घाबरली. तिचा चेहरा पार उतरला. आता काहीतरी अघटित घडणार याची जाणीव होती. अडखळलेल्या शब्दात ती कल्पलतेला म्हणाली, सखे, काय होईल ग आता? माझ्याकडून फार मोठी चूक झाली. वारुळात रत्न असल्याचं मला जाणवलं. ते काढण्यासाठी मी काठी आत खुपसली, पण ते डोळे असावेत ग या ऋषींचे. सुकन्ये, त्यांच्या डोळ्यांना लागलं की काय? हं, खूप रक्त वाहतंय. मला खूप वाईट वाटतंय ग, पण आता काय करायचं? हा शापून भस्म करणार आपलं. वेडी कुठली? अगं आधीच घाबरू नकोस बाई. तू धीर सोडलास तर बाकीच्यांनी तोंडही बघ उतरलीत. धीर धर, मी बघते. आता सुकन्याचा धीर देऊन ती नम्र स्वरात हात जोडून म्हणाली, मुनिवर्य, माझ्या सखीकडून नकळत अपराध घडला. आपल्याला अतीव दुःख झालं. तिच्या वतीने मी क्षमा मागते आपली. अजाणतेपणाने घडलेल्या अपराधाला आपण क्षमा नाही का करणार? अजाणतेपणानं? हो. अजाणतेपणानं अग्नीला हात लावला तर तो क्षमा करतो? नाही. पण महात्म्यांची हृदय उदार असतात, थोर असतात. त्यांच्या हृदयात मायेची ममता असते. आपण बस झाली साखर पिळणे. चूक झाली. प्रायश्चित्त घ्यावं लागेल. सांगावं आपण. तू नाही, तिनं घेतलं पाहिजे. एवढ्या वेळा सुकन्याही सावरली होती. सारा धीर एकवटून ती पुढे झाली. प्रायश्चित्त काही का असेना ते घ्यायचंच असा निश्चय करून ती म्हणाली, मुनिराजे, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. चुकलं माझं. माझ्या चुकीमुळं आपण जन्माचे अंध झालात. सांगा काय करू म्हणजे आपल्या दुःखाची थोडीफार भरपाई होईल? सुकन्ये, मनापासून बोलतेस ना? होय. सांगावं आपण प्रायश्चित्त? हं. पण तुला सांगण्यापेक्षा तुझ्या आईवडिलांना सांगायला हवं. जा. राजा शर्यतीला बोलावून आण. जशी आपली आज्ञा. लेकीवर कोणतं संकट आलं आहे ते पाहण्यासाठी राजा राणी दोघंही तातडीने तिथं आले. चाहूल लागताच च्यवन ऋषीही अंगावरचं वारूळ झटकून उभे राहिले. डोळ्यातून रक्त ठिबकत असणारा आणि क्रोधाच्या अधीन असलेल्या त्या ऋषींना राजाने साष्टांग नमस्कार केला. त्यांचे पाय धरून काकुळतीने विनवणी करू लागला, माझ्या मुलीचा अपराध आपण पोटात घ्याला. ती अजून अजाण आहे. तिच्यावरचा राग सोडावा. राजा, तुझ्या मुलीने मला जन्माचं अंध केलं आहे. मोठा अपराध केला आहे. त्याला तसंच मोठं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आहे कबूल? सांगावं. तिनं माझी अंधत्वाची उणीव दूर करावी. कोणता उपायानं महाराज? माझ्याशी विवाह करून, आयुष्यभर माझी सेवा करून. हे काय बोलतात? काही विचार? राजा, मी विचार करूनच बोलतो आहे. उगाच संतापू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही. माझी अट हीच आहे. हेच प्रायश्चित्त सुकन्येचं घेतलं पाहिजे. पण ती यात बदल होणार नाही. राजा, मी कधी असत्य भाषण करीत नाही. या मुली इथे विहाराला आल्या. त्यांच्या हसण्या खिदळण्याने माझी समाधी भंग पावली. मी डोळे उघडले तर समोर सुकन्या होती. तिचं लावण्य पाहून मी मोहित झालो. तिच्याशी मी बोलणार होते, पण अनेक वर्षांच्या मौनाने तोंडून शब्द फुटेना. मी तिच्याकडे पाहतच राहिलो आणि काय घडते हे कळायच्या आतच मी अंध झालो. तरीही मी तिच्यावर प्रेम करतो. राजा, तिला दुखावणार नाही मी. फुलासारखं जपेन मी तिला. पण ही अट मागे घेणार नाही. काय बोलावं हे राजाला सुचेना. राणीच्या त्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिच्या डोळ्यातून आसवांच्या सरी ओघळू लागल्या. तिने सुकन्येला गठ्ठ मिठी मारली. अश्रूंनी तिचे मस्तक भिजवले. सुकन्या मात्र आता अगदी शांत झाली होती. धीरगंभीर बनली होती. मनाशी म्हणत होती, माझ्या हातनं अपराध घडला. त्याचं प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे.
कोणतीही तक्रार न करता